स्वागत एका नवीन ब्लॉग बरोबर। तर आज बऱ्याच महिन्यांनी मी तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करते आहे, कारण आम्ही केलेलं आहे आमच्या घराचं रिनोव्हेशन। सो तोच ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सो बऱ्याच दिवसांची इच्छा होती की घराचं रिनोव्हेशन करायचं आणि फायनली ती इच्छा पूर्ण झाली आहे। ॲक्च्युली माझं ड्रीम हाऊस हे वेगळं आहे, पण ती सुद्धा इच्छा लवकरच पूर्ण होईल जसं की मी इच्छा पूर्ण झाली आहे। तर तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये आमच्या घराचं पूर्ण रिनोव्हेशन आम्ही कशा पद्धतीने केले, काय काय चेंजेस केले ते पूर्ण आहे। एक दोन कामंसुद्धा बाकी आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कोणते कामं पेंडिंग आहेत ते आम्ही चालूमध्ये करणार आहोत। एक दोन कामं बाकी आहेत। सो रात्रीच आम्ही शिफ्टिंग केली, छोटे मोठे सामान आणले, बाकीचं बेड कपाट वगैरे फ्रीज वगैरे अजून बाकी आहेत मोठे मोठे सामान आणायचे। सो तेव्हासुद्धा जेव्हा पूर्ण घर सेट होईल, पूर्ण सामान जागेवर लागेल, तेव्हासुद्धा मी ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेल। सो ब्लॉग नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा, आणि आवडलाच तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जाऊन पटकन सबस्क्राईब करा। सो चला तर मी तुम्हाला दाखवते घर। जिना आणि जिन्यातून सुद्धा काम बाकी आहे। 2 मजली चाळ आहे, आम्ही वरच्या साईडला राहतो। आणि हा आहे मेन डोअर, डोअर सुद्धा चेंज केलेला आहे। आणि ही आहे अशी समोरची साईड सामान, आणि हे असं समोर वरती आम्ही अशी सिलिंग केलेली आहे। खाली अशा पद्धतीचं कार्पेट लावलेलं आहे। आणि हे आहे किचन। सो किचनसुद्धा मी तात्पुरतं असं सेट केलेलं आहे। आणि इथे आहे बाथरूमचा सुद्धा डोअर चेंज केलेला आहे। आणि या टाईल्स आहेत, टाईल्ससुद्धा चेंज केल्या आहेत। आधी होत्या त्या काढून ह्या लावलेल्या आहेत। आणि ही आहे किचनची खिडकी, किचनची खिडकीलासुद्धा स्लायडिंग येणार आहे, ते सुद्धा काम बाकी आहे। आणि किचन बघू शकता, किचनसुद्धा आम्ही असं सेट केलेलं आहे। सो खालीसुद्धा हे पूर्ण ओपन होतं आणि मी असे पार्टिशन करून घेतलेले आहेत जेणेकरून काही सामान बसू शकतं। आणि इथेसुद्धा मी पार्टिशन करून घेतलेत, हे सुद्धा पूर्ण ओपन होतं, बघू शकता तुम्ही असं पद्धतीने। आणि इथे असे ते डोअर्स येणार आहेत, डोअर्स बसवणार आहोत आम्ही, म्हणजे जेणेकरून काही सामान नाही दिसलं पाहिजे। आणि वरती जे आहे सगळं न लागणारं सामान टाकलेले आहे, माझे लग्नातले भांडे वगैरे आहेत खूप सारे, ते ठेवलेले आहे। आणि इथे असे डोअर येणार आहेत खालीसुद्धा, की सामान दिसू नये म्हणून जास्त वरती। आणि हे आहे अशा पद्धतीने रूम। आणि हे असं वॉचसुद्धा आत्ता सेट केली आहे। सो फोटोज वगैरे लावायचे आहेत, त्यामुळे असं सामान पडलेलं आहे। आणि ही आहे मध्ये स्लायडिंगची मोठी खिडकी येणार आहे। इथे आमच्या आधी पहिले छोटी खिडकी होती स्लायडिंगची, आणि आता आम्ही मोठी स्लायडिंगची खिडकी करून घेणार आहोत। सो हे सुद्धा काम बाकी आहे स्लायडिंगचं। आणि आधी जी आमची रूम होती ती या स्लायडिंगपासून ते इथपर्यंत होती फक्त, आणि त्यानंतर मग आम्ही ही रूम वाढवून घेतलेली आहे। आणि ही जी भिंत आहे ही, आणि ही भिंत त्याच्यावर आम्ही स्ट्रक्चर करणार आहोत, ते सुद्धा काम बाकी आहे। तर रूम आम्ही इथून इथपर्यंत वाढवून घेतली आहे, लोड बेरिंग केलेली आहे रूमला। आणि इथे आम्ही बेडरूम करणार आहोत। सो हा आहे बेडरूम। इथे 2 विंडोज बनवलेले आहेत की जेणेकरून व्हेंटिलेशन झालं पाहिजे, हवा पास झाली पाहिजे। आणि हा आहे दरवाजा, या दरवाजाचं सुद्धा काम बाकी आहे। इथे शीट मारायचं आहे दरवाजाला। आणि हे आहे गॅलरी, गॅलरीमध्ये सामानसुद्धा असंच पडलेलं आहे, गॅलरीसुद्धा आवरायची आहे। गॅलरीमध्ये पसारा आहे, गॅलरीसुद्धा 2 फुटाची आम्ही गॅलरी बनवलेली आहे। सो अजून तसं असं थोडंफार काम बाकी आहेत रूमचे, बघू शकता। हे बेडरूममध्ये अशी रूम दिसते, आणि वरतीसुद्धा बेडरूमला आम्ही अशी सिलिंग केलेली आहे। सो 1 मिनटं बाहेर लावून दाखवते।
अशा पद्धतीने सिलिंग केलेली आहे बेडरूमला. या इथे सुद्धा 2 लाईट्स आहेत, पण त्याचा थोडा प्रॉब्लेम आला त्यामुळे त्या काढल्यात. आणि एक मिनटं, गॅलरीमध्ये सुद्धा आम्ही वरती सिलिंग केलेली आहे. तर असं अशा पद्धतीने गॅलरीत सिलिंग आहे. संध्याकाळून छान दिसते हे रात्रीच्या टायमाला छान दिसतं. रात्रीच्या टायमाला सुद्धा मी ब्लॉग काढेन. जेव्हा पूर्ण सामान सेट होईल तेव्हा मी संध्याकाळूनच ब्लॉग काढेन, म्हणजे तुम्हाला पूर्ण घराचा व्ह्यू छान दिसेल. सो अजून कसं वाटलं तुम्हाला आमच्या घराचं रिनोव्हेशन? पूर्ण आम्ही घर रिनोव्हेट केलेलं आहे. सो मला सुद्धा आवडतं, तुम्ही बघू शकता, कारण कालपासून मी इथे येऊन साफसफाई करते आहे. त्यानंतर शिफ्टिंग आणि त्यानंतर थोडंफार सामान सेट करणं वगैरे त्यामध्येच पूर्ण थकून गेली आहे मी. त्यामुळे सो प्लीज मला इग्नोर करा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये आमची रूम तुम्हाला कशी वाटली, घराचं रिनोव्हेशन कसं वाटलं. आणि अजून खूप सारे प्लॅन्स आहेत माझ्या डोक्यात, काही सजवायचं आहे आणखी रूमला. आणि जेव्हा ही रूम पूर्ण सेट होईल, जेव्हा सामान सगळं जागेवर लागेल, तेव्हाचा ब्लॉगसुद्धा नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तुमच्यापर्यंत येईल ब्लॉग लवकरच. तर चला